नमस्कार. चला आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आज आपल्याकडे आहे 30 नोव्हेंबर 2025 ची एक मुरली. आणि तिचा विषय खूपच, मला वाटतं खूप महत्वाचा आहे. अगदी. विषय आहे खरे स्नेही बनून सर्व ओझे बाबांना देऊन मजेचा अनुभव करा, मेहनत मुक्त बना. यात बापदादा संगमयुगातील एका मोठ्या सभेचं चित्र उभं करतायत आणि ते आपल्या मुलांना निश्चिंत बादशहा म्हणून पाहतायत. ही कल्पनाच किती सुंदर आहे नाही का? हो ना. निश्चिंत आणि तरीही बादशाह. आणि याच कल्पनेच्या मुळाशी मला वाटतं या मुरलीचं सार आहे. अच्छा. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ही मुरली एकाच मुद्द्याभोवती फिरते. स्नेह विरुद्ध मेहनत. स्नेह विरुद्ध मेहनत. हो. म्हणजे कष्ट करण्याऐवजी फक्त प्रेमाने, स्नेहाने तोच प्रवास सहज आणि आनंददायी कसा करता येतो याचं हे एक प्रकारे मार्गदर्शन आहे. आणि याची सुरुवातच एका खूप सुंदर रूपकातून होतीये. सगळ्यात लहान, सगळ्यात जवळची आणि सगळ्यात श्रेष्ठ आहे. अच्छा. ती आहे बाप समान बनणाऱ्या श्रेष्ठ पुरुषार्थी मुलांची. बाप समान. हो. हे ते आत्मे आहेत जे केवळ बाबांना आठवत नाहीत, तर त्यांच्या प्रत्येक गुणाला, प्रत्येक संस्काराला स्वतःमध्ये उतरवण्याचा तीव्र प्रयत्न करतात. म्हणूनच ती माळा सर्वात लहान आहे, कारण असे आत्मे संख्येने कमी असतात. पण दर्जा सर्वोत्तम असतो. म्हणजे हे ध्येय सर्वात उंच आहे. अगदी. हे तर प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यासारखं वाटतंय. मग दुसरी माळा यापेक्षा थोडी वेगळी आहे का? तुम्ही अगदी बरोबर पकडलं. दुसरी माळा ही एक पायरी खाली, पण तरी खूप जवळची. ती आहे हृदयाच्या समीक, प्रेमाने समान बनणाऱ्या पुरुषार्थी मुलांची. प्रेमाने समान बनणारे. हो. यांच्या पुरुषार्थाचा मुख्य आधारच प्रेम आहे. ते बाबांच्या प्रेमात इतके रमलेले असतात की त्या प्रेमाच्या शक्तीवरच ते पुढे जात राहतात. म्हणजे त्यांचा मार्ग ज्ञानाच्या मंथनापेक्षा जास्त भावनेचा, स्नेहाचा आहे. बरोबर. आणि तिसऱ्या माळेबद्दल असं म्हटलं आहे की ती खूप मोठी आहे. याचा काय अर्थ होतो? हो, तिसरी माळा मोठी आहे कारण त्यात बहुसंख्य मुले येतात. अच्छा. हे स्नेही आहेत, सेवेत नेहमी पुढे असतात, पण त्यांच्या पुरुषार्थात चढ उतार असतो. म्हणजे कधी वेग जास्त, कधी कमी. अगदी. कधी खूप वेगाने पुढे जातात, तर कधी माया किंवा परिस्थितीच्या वादळात थोडे अडखळतात. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की त्यांच्या मनात संपूर्ण होण्याची तीव्र इच्छा आहे. ते हार मानत नाहीत. हे ऐकून खूप धीर मिळतो. हो ना. पण चौथी माळा ही जरा अनपेक्षित आहे. तक्रार करणाऱ्यांची माळा. हे ऐकून आश्चर्य वाटतं की तक्रार करणाऱ्यांना सुद्धा बाबांनी आपल्या माळेत स्थान दिलं आहे. आणि हेच तर बापदाद्यांच्या करुणेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. खरंय. तक्रारीचं मूळ बऱ्याचदा मी आणि माझे या देहभानात अडकलेलं असतं. बरोबर. जेव्हा आपण स्वतःला मालक समजतो तेव्हा अपेक्षा वाढतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की तक्रारी सुरू होतात. पण बापदादा काय म्हणतात की तक्रार करतानाही ते आठवण तर माझीच काढतात ना. वा. ते याकडे सुद्धा सकारात्मकतेने पाहतात. हे वर्गीकरण कुणाला कमी लेखण्यासाठी नाहीये, नाही, तर प्रत्येकाला एक आरसा दाखवण्यासाठी आहे की तू सध्या कुठे आहेस आणि तुला कुठे जायचे आहे. आणि ते म्हणतात की मी या चारही माळांना पाहून खुश होतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. हो. खरंच. म्हणजे या 4 माळांमधून प्रवास करून पहिल्या माळेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग काय, याचं उत्तर पुढच्या भागात दडलेलं आहे आणि तो शब्द आहे स्नेह. अगदी बरोबर. स्नेह ही एक अशी जादूची कांडी आहे जी मेहनतीला मनोरंजनात बदलू शकते. मेहनतीला मनोरंजनात. हो. मुरलीत खूप सुंदर उदाहरणं दिली आहेत. जे बाबांच्या स्नेहात पूर्णपणे बुडालेले आहेत ना, त्यांच्यासाठी डोंगरा एवढी मोठी समस्या कापसासारखी हलकी होऊन जाते. वा. दगडासारखी कठीण गोष्ट पाण्यासारखी सहज वाटते. यात एक खूप मार्मिक मुद्दा आहे. काही मुले स्नेहाच्या सागरात हरवून जातात, तर काही फक्त डुबकी मारून बाहेर येतात. हो. या 2 क्रियांमध्ये अनुभवाचा खूप मोठा फरक आहे. खूप मोठा. रोजच्या जीवनात याचा अर्थ काय होतो? खूप चांगला प्रश्न आहे. डुबकी मारणे म्हणजे काय? आपण ठरवून काही वेळ काढतो, ध्यान करतो, मुरली ऐकतो आणि मग पुन्हा आपल्या दैनंदिन कामात, विचारात व्यस्त होतो. हा अनुभव चांगला असतो, पण तो मर्यादित असतो, नाही का? अगदी. या उलट सागरात हरवून जाणे म्हणजे बाबांच्या आठवणीत इतकं रमून जाणे की देहाचं, आसपासच्या परिस्थितीचा भानच राहत नाही. यालाच लवलीन अवस्था म्हणतात. बरोबर. अशा अवस्थेत बाहेरील कोणतीही गोष्ट त्रास देऊ शकत नाही, कारण आपण एका सुरक्षित छत्रछायेखाली असतो. यासाठी बापदादा एक खूप सोपा आणि प्रभावी उपाय सांगतात. काय?
ते म्हणतात, जेव्हाही मेहनत वाटेल तेव्हा फक्त डोळे बंद करा आणि तुमच्या आयुष्यातील तो एक क्षण आठवा जेव्हा तुम्हाला बाबांच्या स्नेहाचा सर्वात तीव्र अनुभव आला होता. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी क्षण नक्कीच आलेला असतो. नक्कीच, तो क्षण आठवताच मेहनतीचं रूपांतर आपोआप स्नेहात होतं. कारण बापदादांना आपली मुलं मेहनत करताना पाहत नाही. ते म्हणतात, माझी मुले आणि मेहनत हे दोन्ही शब्द एकत्र येऊच शकत नाहीत. माझी मुले आणि मेहनत ही भावनाच खूप आधार देणारी आहे. आहेच. आणि मला वाटतं ही मेहनत तेव्हाच जास्त वाटते जेव्हा आपण डोक्यावर ओझं घेऊन फिरत असतो. इथूनच चर्चा ओझेमुक्त जीवनाकडे वळते. बरोबर. मुरलीत स्पष्ट म्हटलंय की संगमयुग हे मजेचे युग आहे, मेहनतीचे युग नाही. मजेचे योग. हो, जर या काळातही आपल्याला आनंद किंवा मजा वाटत नसेल तर याचा सरळ अर्थ आहे की आपल्या बुद्धीवर कुठलं ना कुठलं ओझं आहे. आणि गंमत म्हणजे हे ओझं दुसरं कोणी दिलेलं नाहीये. आपण स्वतःच ते उचलून फिरत आहोत. ते ओझं आहे तरी कसलं? ते ओझं आहे मी आणि माझे या 2 शब्दांचं. अच्छा, मी आणि माझे. हे काम मी केलं, माझं कुटुंब, माझी जबाबदारी, माझा अपमान झाला. जोपर्यंत आपण स्वतःला कर्ता समजतो तोपर्यंत हे ओझं उतरणार नाही. बापदादा म्हणतात, स्वतःला ट्रस्टी समजा, मालक नको. सर्व ओझे मला देऊन टाका. ते जबाबदारी घ्यायला तयार आहेत, पण आपणच ती सोडायला तयार नसतो. आणि या ओझ्यामुळेच कदाचित तो खेळ सुरू होतो ज्याबद्दल बापदादा मोठ्या गमतीने बोलतात. हो, ते म्हणतात की मुले आपली गोष्ट दुसऱ्यांवर टाकण्यात खूप हुशार आहेत. हा खेळ कोणता आहे? हा खेळ आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. कोणता? तो आहे असे झाले म्हणून झाले किंवा बिकॉज ऑफ वाला खेळ. म्हणजे आपली चूक मान्य करण्याऐवजी आपण परंतु किंवा कारण या शब्दांचा आधार घेतो. उदाहरणार्थ, मी चिडले कारण त्याने तसं वागला, किंवा माझा पुरुषार्थ कमी झाला कारण परिस्थितीच तशी होती. हे तर आपण रोजच्या जीवनात कळत नकळत करत असतो. हो ना, हे एक प्रकारे स्वतःच्या अहंकाराला वाचवण्याचं एक साधन आहे. आपण स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. बापदादा हसून म्हणतात की मुलांना वाटतं बाबा सूक्ष्म वतनात आहेत, त्यांना काय कळणार, पण ते सगळं पाहू शकतात. खरंय. मी उशिरा आलो कारण ट्रॅफिक होतं असं म्हणतो, मी लवकर निघालो नाही म्हणून उशीर झाला असं नाही म्हणत. अगदी. यावर बापदादा एक खूप तर्कशुद्ध मुद्दा म्हणतात. हो, आणि तो मुद्दा आपल्याला विचार करायला भाग पाडतो. काय आहे तो? ते म्हणतात, समजा दुसऱ्याने चूक केली आणि तो चुकीच्या कामात पहिला नंबर आहे, ठीक आहे. आणि तुम्ही त्याच्या प्रतिक्रियेत चूक करून दुसरा नंबर घेतला. आता जर तो बदलला तर परिवर्तनाचा पहिला नंबर कोणाला मिळेल? त्यालाच मिळेल. त्यालाच मिळेल. तुम्ही तर त्याच्या बदलण्याची वाट पाहत बसलात. म्हणजे इतरांच्या बदलण्याची वाट पाहण्यात आपण स्वतःचा क्रमांक मागे टाकत आहोत. बरोबर. आणि मग फळ मिळताना पहिला क्रमांक कसा मिळेल? वा, म्हणजे इतरांना दोष देणे किंवा त्यांच्या बदलण्याची वाट पाहणे हे स्वतःचंच नुकसान करून घेण्यासारखं आहे. अगदी. आणि म्हणूनच या वर्षासाठी बापदादा एक विशेष संकल्प करायला सांगतात. हो, त्यांचा आग्रह आहे की याने बदलावे, परिस्थिती बदलावी. ही गाणी आता खूप गायली. आता हे एकच गीत गायचं आहे, मला बदलायचे आहे. मला बदलायचे आहे. हो, ते म्हणतात, जसं आपण कार्यक्रमात छातीवर बॅज लावतो तसा मला निमित्त बनायचे आहे, मला बदलायचे आहे, हा संकल्परूपी बॅज मनावर कायमचा लावून ठेवा. जगाला बदलण्याआधी स्वतःला बदलणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हा बदल फक्त या एका जन्मासाठी नाही, तर त्याचा संबंध थेट 21 जन्मांच्या वारशाशी जोडलेला आहे. हे नातं कसं आहे? हे खूप खोल नातं आहे. बापदादा स्पष्ट करतात की आत्ता आपण जे संस्कार पक्के करू तेच संस्कार 21 जन्म आपल्यासोबत राहणार आहेत. जर आता मेहनत करण्याचे, चिंता करण्याचे, ओझे वाहण्याचे संस्कार पक्के झाले तर स्वर्गात जाऊनही त्याचा अंश कुठेतरी राहील. आणि राज्यपदाचा पूर्ण अनुभव घेता येणार नाही. अगदी. म्हणून जर 21 जन्मांसाठी जीवनमुक्त अवस्था अनुभवायची असेल तर आता मेहनतमुक्त आणि निश्चिंत बादशाह बनावंच लागेल. प्रोग्रॅमिंग आताच करायची आहे. एक्झॅक्टली. आणि यासाठी वेळेची समीपता सुद्धा लक्षात ठेवायला सांगितली आहे. हो, ते आठवण करून देतात की वेळ खूप वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे आता बाबांसोबतची समीपता वाढवणं खूप गरजेचं आहे. जे बाबांच्या जवळ राहतील तेच काळाच्या किंवा वेळेच्या बंधनातून मुक्त होतील. ते एक हृदयस्पर्शी प्रश्न विचारतात, तुम्हाला दुःखी अशांत आत्म्यांचा आवाज ऐकू येत नाही का? म्हणजे जगाला आता आपल्या परिवर्तनाची गरज आहे. हो. या सगळ्या चिंतनानंतर शेवटी एक सुंदर वरदान आणि एक इशारा दिला आहे, जो या संपूर्ण चर्चेचा सार आहे. वरदान आहे, आठवणीच्या जादुई मंत्राद्वारे सर्व सिद्धी प्राप्त करणारे सिद्धी स्वरूप भव.
इथे आठवण या शब्दाला जादुई मंत्र म्हटले आहे. जादूचा मंत्र. हो, जगात जसे मंत्रांनी सिद्धी मिळवतात तसे या मार्गावर बाबांची आठवण हाच एक महामंत्र आहे जो एका सेकंदात तुमची मनस्थिती बदलू शकतो. पण यात एक अट आहे. हो, केवळ आठवण करणे पुरेसे नाही, तर निरंतर आठवणीत राहणे ही खरी साधना आहे. बरोबर. आणि जो या साधनेत पारंगत होतो त्याला सर्व सिद्धी आपोआप प्राप्त होतात. त्याला काहीही मागावं लागत नाही. आणि अंतिम इशारा आहे, अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. हा अभ्यास नेमका कसा करायचा? यासाठी मुरलीत एक अप्रतिम उदाहरण दिलं आहे. देह हे एक वस्त्र आहे. वस्त्र. हो, हे वस्त्र सहज काढता आणि घालता यायला हवं. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा ते वस्त्र शरीराला चिकटलेलं नसेल. जर एखादा कपडा शरीराला चिकटला असेल तर तो काढताना त्रास होतो. बरोबर. त्याचप्रमाणे जर आपलं मन, जुन्या सवयी, जुने संस्कार, देहाची ओढ यात चिकटलेलं असेल तर विदेही किंवा अशरीरी अवस्था अनुभवणं खूप कठीण होतं. म्हणून अभ्यास हा आहे की जुन्या संस्कारांपासून स्वतःला वेगळं करायचं, अलिप्त राहायचं. जितके अलिप्त तितकी विदेही अवस्था सहज. तर आजच्या या चिंतनातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आध्यात्मिक मार्गावरचा प्रवास हा कष्टाचा, ओझ्याचा किंवा तक्रारीचा नाही. तो स्नेहाच्या सागरात डुंबण्याचा, सहज हलकं-फुलकं राहून बादशाहीचा अनुभव घेण्याचा प्रवास आहे. आणि या प्रवासाची गुरुकिल्ली एकाच संकल्पात आहे. मला बदलायचे आहे. मला बदलायचे आहे. स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेणे आणि इतरांच्या बदलण्याची वाट न पाहता स्वतः परिवर्तनाचे निमित्त बनणे, हा एकच निश्चय आपल्याला मेहनतीच्या चक्रातून बाहेर काढून सिद्धीच्या जवळ नेऊ शकतो. या चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो. हो, जसं या मुरलीत म्हटलं आहे की देहरूपी वस्त्राला सहज वेगळे करण्याचा अभ्यास करा. आपण याला आपल्या रोजच्या जीवनात लागू करू शकतो. कसं? आपल्या कोणत्या अशा जुन्या सवयी, विचार किंवा संस्कार आहेत जे आपल्याला चिकटलेल्या वस्त्राप्रमाणे त्रास देतात? राग, आळस, व्यर्थ बोलण्याची सवय, चिंता करण्याची सवय. या सवयींपासून वस्त्राप्रमाणे वेगळं होण्याचा सराव रोज काही क्षण कसा करता येईल? यावर विचार करायला हवा.